काय कुठे म्हणजे सांगलीच्या वतीने प्रशिक चौक ते हरिपूर रोड या रामा क्रमांक 154 रोड संदर्भात आम्ही आज पाहणी केली। ठेकेदारानं पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं काम केलेलं आहे। हरिपूर नागरिकांना कुठल्याही प्रकारे विश्वासात गेलं नाही। सरळ उकरलेला रोड उकरल्यामुळे त्या लोकांच्या पाणी पिण्याच्या पाईपा फुटल्यात। ह्याला जबाबदार ठेकेदार आहे आणि ह्या रोडला वारंवार अपघात होत आहे। ठेकेदारानं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मिरजचे अधिकारी जे आहेत ते सगळ्या टक्केवारीचा अंदाज चालू आहे। कोणतीही पूर्वकल्पनेत या विश्वासात घेऊन हरिपूर नागरिकांना घेतलं पाहिजे होतं, ते पूर्णपणे ठेकेदारानं केलेलं नाही। ह्या रोडची लवकरात लवकर दुरुस्त करावी की पावसाच्या आत करावी, कारण पावसात अपघात होण्याची शक्यता आहे आणि ह्यात पाणी जर साठलं तर याच्यावर नागरिकांनी दिसणार नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की सांगली विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगे यांना पण विनंती आहे की ह्या रोडच्या संदर्भात तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे आहेत की त्यांना सांगून ह्या रोडचं काम लवकरात लवकर करावे। अन्यथा आम्ही सोमवारी जिल्हाधिकारी साहेबांना भेटणार आहे आणि त्यानंतर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना पण विचारणार आहे की हा रोडची काय परिस्थिती आहे, की ठेकेदारानं काय चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे, ते आम्हाला याचं उत्तर दिलं पाहिजे। नाही लोकहित मंचच्या वतीनं आम्ही ते उग्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करणार असा इशारा देत आहे। आम्ही आता म्हणजे एक 3-4 फूट हा खड्डा आहे, या खड्ड्यातच उभा आहे। म्हणजे किती परिस्थिती वाईट आहे की ठेकेदारानं हा पर्याय रस्ता काढला पाहिजे। कोणताही पर्याय रस्त्याचा वापर केला नाही, डायरेक्ट उकरलेला आहे। आमचा आरोप आहे की त्या ठेकेदारावर तात्काळ काळ्या यादीत टाकून त्याची सखोल चौकशी व्हावी।